नमस्कार, मी अमित मुंडिक. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी आहे आता पुण्याच्या मध्यवर्ती म्हणजेच पुण्याच्या रेल्वे स्थानकावरती. एकंदरीत माझ्या पाठीमागे तुम्ही आता पाहू शकता की याच रेल्वे स्थानकावर दररोज लाखो प्रवासी येत जात असतात आणि एकंदरीत याच स्थानकाचा आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया. या पुणे स्थानकाचे पहिले डिझाईन 1915 मध्ये तयार करण्यात आले. या वास्तूचं काम ब्रिटिश अधिकारी पी विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली 1922 मध्ये सुरू करण्यात आले. तर 1925 मध्ये या स्थानकाचे काम पूर्ण झाले. या स्थानकाचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी तत्कालीन गव्हर्नर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य म्हणजे आता या स्थानकाचे नाव बदलण्याचे विविध राजकारण्यांकडून सांगण्यात येत आहेत. तर जाणून घेऊया की आपण की कोणत्या राजकारण्यांनी काय भूमिका मांडलेली आहे. याच नामांतराच्या मुद्द्यामध्ये खासदार मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा उडी घेतली आणि थोरले बाजीराव पेशवे या रेल्वे स्थानकाला नाव देण्याचं त्यांनी जाहीर केलं. पण यामध्ये विविध राजकारण्यांनी सुद्धा वेगवेगळी नावे सुचवली. यामध्ये आता जाणून घेऊया की त्यांनी कोणतं नाव सुचवलेलं आहे. आज पुणे आणि सोलापूर विभागाची रेल्वेची बैठक झाली आणि अनेक खासदार त्याच्यामध्ये उपस्थित होते. सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मी सुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या, ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे या संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले. आणि त्याच्यातला एक मुद्दा या ठिकाणी जो चर्चेला जातोय तो हा की पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे. मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला. कुठलंही रेल्वे स्टेशन असू देत, कुठलंही एअरपोर्ट असू देत, ते भारताच्या त्या ठिकाणच्या इतिहासाशी त्याचं कनेक्शन असावं यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत की नागरिकांना सुद्धा आपल्या भागातला देदीप्यमान असा इतिहास लोकांना कळावा. परंतु पुणे रेल्वे स्टेशन पाहिल्यानंतर असा कुठलाही पुण्याचा इतिहास त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. पुणे शहर हे अतिशय मोठं नावाजलेलं असं शहर आहे की जे राजधानीचं शहर जरी नसलं तरी राजधानीच्या शहरापेक्षा कमी अजिबात नाही. हे विद्येचं माहेरघर आहे, कल्चरल माहेरघर आहे, म्हणजे सांस्कृतिक शहर आहे, IT हब आहे, एज्युकेशनल हब आहे. असं असताना सुद्धा या ठिकाणच्या ज्या काही सांस्कृतिक इतिहासाच्या ज्या काही पाऊलखुणा आहेत त्या पुणे रेल्वे स्टेशनवर दिसल्या पाहिजेत याची आवर्जून मागणी, म्हणजे आता जे काही त्याचा जीर्णोद्धार होणार आहे किंवा रिनोव्हेशन होणार आहे यासाठी व्हावी अशा प्रकारची मी मागणी केली.